सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान तसेच दूध उत्पादकांना 50 रुपये, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नागपूर येथे आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाची धग आता नाशिक जिल्ह्यात पोहोचली आहे। सदर नाशिकच्या येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट, शिवसेना, उबाठा, शेतकरी संघटना, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, सत्यशोधक आघाडी, प्रहार शेतकरी संघटना आदींनी तहसील कार्यालयात निषेध मोर्चा काढून पाठिंब्याचं निवेदन दिले असे प्रसार माध्यमांशी बोलताना सर्व संघटनेचे पदाधिकारी यांनी सांगितले। येवले तालुक्यातील शेतकरी संघटना, प्रहार, इतर पक्षाचे काही लोक आम्ही सर्वजण मिळून माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी सर्वजण आलेलो आहे। नागपूर इथं जो शेतकऱ्यांचा आंदोलन चालू आहे आणि त्या ठिकाणी ते आंदोलन जवळजवळ 8 दिवसापासून चालू होतं, चालत जाऊन नागपूरला त्या लोकांनी आंदोलन छेडलं। तर त्या संदर्भामध्ये सरकारने दखल घेऊन आज 6 वाजता बच्चू कडू आणि इतर संघटनेचे सुद्धा प्रतिनिधी यांना चर्चेसाठी बोलवलं। पण आज सायंकाळी जर त्या ठिकाणी सन्माननीय तोडगा निघाला नाही, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा विषय त्या ठिकाणी प्रामुख्याने आहे आणि ते शेतकऱ्यांचं कर्जमुक्त जर झालं नाही, कांद्यावरील निर्यात बंदी उठवली नाही, कांद्याला हमी भाव जो रीतसर भाव मिळाला नाही, इतर प्रश्न सुद्धा आहेत। या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आज तिथं सविस्तर चर्चा होऊन मार्ग काढणार आहे आणि जर तो मार्ग सन्माननीय नाही निघाला तर आम्ही सुद्धा सर्व शेतकरी महाराष्ट्रातील, नाशिक जिल्ह्यातील, येवले तालुक्यातील, मग त्या ठिकाणी पक्ष कोणता असेल, संघटना कोणती असेल, पण शेतकरी म्हणून आम्ही त्या सर्वजण या आंदोलनात उतरणार, तो पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलो। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला।